भीमबाच्या प्रेरणेने उन्नत होण्यास माझ ठेवूनी याची जाण उन्नत होण्यास माझ ठेवूनी याची जाण जमविले सहकारी जागविला स्वाभिमान काटेरी वाट असुनी ते पेलिले तुफान ते पेलिले तुफान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजिपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुष पुग्गला ये स भगवतो संपुय्यंकेतं लोकसाति संगं यावज्जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संगा अतीताच एच संगा अनागता पचुपन्नाच ये संगा अहं वन्दामि सर्वदा नति मे शरणं संगो मे शरणं
सज्जवज्जेन संघयो खलितो दोषो संगो कमतु तं मम यंकिंची रत्नं लोके विजति विविधा पुतु रत्नं संग समानति तस्मा सोक्ति भवन्तु मे संगो विशुद्धो वसंपदा सचित्त परियोदपणं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखस्मेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति योचपन्ति सुत्वा जसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्द भुजगं विविधं महन्ति पूतेन थेर भुजगेन दमापयन्तु इन्दुपदेश विधिना जितवा मुलिन्दो तन्ते दशा भवतु ते जयमङ्गलानि दुःखहदिष्ट भुजगेन सुदाष्टहत ब्रह्म विशुद्धिजुतुमिधिबकाभिधानं यानागदेन विधिना जितवा मुलिन्दो तन्नि इतापि बुद्ध जय मंगल अष्टगाता यो वाचको दिन दिने सरते मदन्ति हित्वा ननेक विविधानि चुपतवानि मोकम सुगंत अतीव. भगवान बुद्धांचा आहे अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची फुटके तू देवरूप सन्निको न्यायकारवंच पुण्यचंद्र सूर्य वीरवादिमत्त दानरसी मंडित रंतरामी जातीयवाद, धर्मवाद, समाजवाद, शास्त्रवाद यात सर्व विद्यासंपन्न ज्ञानमूर्ती सिंह सदृश अचलवीर आकाशातील सूर्य व पूर्ण चंद्राप्रमाणे अज्ञान अंधकार नष्ट करणाऱ्या ज्ञान किरणांनी पदस्थ सद्धम्म मार्गदर्शक धम्मचक्र प्रवर्तक अशा नरोत्तम भीमराजास आम्ही सदैव स्मरण करीतो. तिमे शरणं अय्यं नति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं होतु मे जयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये
व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे यांचे आश्वासन देणारी आश्वासन देणारी बंधुता बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान समेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक 26 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 1949 रोजी 1949 रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. अर्पण करीत आहोत. जय भीम. एक साथ विश्राम. आलेला उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान प्रबोधन नगर खडकी अकोला या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी, उपासक उपासिका संघ, प्रमुख पाहुणे व तसेच विद्यार्थ्यांचे मी स्वागत करते. आपण व्याख्यानमालेला सुरुवात करतोय. आपल्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सरांच्या विनंतीनुसार आदरणीय सौ वंदना तायडे मॅडम यांच्या कल्पनेतून या व्याख्यानमालेच्या सत्राला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. आज या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय. व्याख्यानमालेचा मुळातच उद्देश काय तर समाज जो शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे त्यांच्या प्रगतीचा आलेख हा सकारात्मकदृष्ट्या वाढत जाऊन संपूर्ण समाजाचे कल्याण व्हावे व मानव जातीची प्रगती व्हावी याकरिता तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींची पदाधिकाऱ्यांच्या वाणीतून पडलेल्या उद्गारांचा लाभ संपूर्ण समाजाला, प्रेक्षकांना व्हावा याकरिता आपण या व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे. आजच्या व्याख्यानमालेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय अशोक इंगळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं. आदरणीय अशोक इंगळे सर. आजचे प्रमुख अतिथी व्याख्याते जे आज आपल्याला लाभले आहेत ते माननीय आदरणीय माजी उपशिक्षणाधिकारी PJ वानखडे सर यांनी सुद्धा मंचावर स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे आज आपण एक सत्कार घेणार आहोत. ते जे प्रमुख अतिथी आहेत, जे सत्कार मूर्ती आहेत, ॲडव्होकेट चंद्रकांत वानखडे सर यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी मंचावर स्थान ग्रहण करावं. त्यासोबतच SG गवई सर यांनी सुद्धा मंचावर स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. संस्थापक अध्यक्ष ज्यांनी एका छोट्याशा रोपट्याचं या वटवृक्षामध्ये रूपांतर केलं आहे असे आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर यांनी सुद्धा मंचावर स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय मंचाला मी विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांचं पूजन करावं. भीमबाच्या प्रेरणेने
व्याख्यानमालेला लाभलेले अध्यक्ष आदरणीय अशोक इंगडे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरिता मी आपल्या प्रतिष्ठान उपासिका संघाला विनंती करते की त्यांनी सर्वांनी आपल्या आजच्या अध्यक्षांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ देऊन आजच्या व्याख्यानमालेला व्याख्याते म्हणून लाभलेले माजी उपशिक्षणाधिकारी आदरणीय PJ वानखडे सरांचं स्वागत करण्याकरिता मी श्री गोकुळ अंभोरे सर, अशोक पांडे सर, पंजाबराव अंभोरे सर तसेच प्रभाकर अंभोरे सरांना विनंती करते की त्यांनी PJ वानखडे सरांचं शॉल व पुष्पगुच्छ बुके देऊन स्वागत करावं. अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सरांचे स्वागत करण्याकरिता मी आदरणीय शिरसाट सरांना विनंती करते की त्यांनी भारसाकडे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आजच्या चंद्रकांत वानखडे साहेब यांचं स्वागत करण्याकरिता मी सुनील ताडे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या चंद्रकांत वानखडे सरांचं स्वागत करावं. तसेच मंचावर उपस्थित SG गवई सरांचं स्वागत करण्याकरिता मी विलास धांडे सरांना विनंती करते की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सत्कार मूर्ती ॲडव्होकेट चंद्रकांत वानखडे सर यांचा जो आपण आज सत्कार घेण्याचं या ठिकाणी प्रतिष्ठानतर्फे ठरविलेला आहे त्या सत्कार मूर्तींचा परिचय देण्यासाठी सतीश ताडे सर हे अल्पसा परिचय देणार आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी परिचय द्यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ठिकाणी अतिशय सुंदर अशा व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या सर्वांचा लाभ आपण घेतच आहे. आजच्या व्याख्यानमालेचे तिसरं पुष्प गुंफण्यासाठी माजी शिक्षणाधिकारी तथा भारतीय बौद्ध महासभेचे अकोला जिल्हाध्यक्ष आदरणीय PJ वानखडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. नुकत्याच अकोला बार असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आमचे मित्र ॲडव्होकेट चंद्रकांत वानखडे साहेब हे अतिशय विक्रमी मताधिक्यांनी विजयी झाले. त्याबद्दल मी प्रतिष्ठानतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा अल्पसा परिचय देतो. ॲडव्होकेट चंद्रकांत वानखडे साहेब यांचा जानेवारी 1975 रोजी अकोला येथे झाला. त्यांचं 12वीचं शिक्षण हे अकोल्यातील शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी झालं. त्याचप्रमाणे त्यानंतर त्यांनी BA हे मिलिंद कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर LLB आंबेडकर लॉ कॉलेज या ठिकाणी केलेलं आहे. आणि विशेष सांगण्याची गोष्ट म्हणजे LLBच्या 3rd इयरला ते मेरिट आलेले आहे. त्यामुळे त्यांचं त्यानंतर LLB झाल्यानंतर त्यांनी अकोला येथे ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता साहेब यांच्याकडे सुरुवातीला प्रॅक्टिस चालू केली आणि त्यानंतर ज्युनियरशिप झाल्यानंतर त्यांनी इंडिपेंडंट प्रॅक्टिस चालू केली आणि 2008मध्ये ते अकोला बारचे सेक्रेटरी राहिलेले आहे. त्यानंतर 2011मध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून राहिलेले अकोला बार असोसिएशनचे आणि त्यानंतर 2022ला आता अध्यक्ष म्हणून अकोला बार असोसिएशनच्या पदावर आरूढ झालेला आहे.
एवढा त्यांचा परिचय देऊन मी थांबतो. धन्यवाद. यानंतर आपण जो आज सत्कार घेणार आहोत, जी सत्कार मूर्ती आहेत ॲडव्होकेट चंद्रकांत वानखडे सर यांचा आपण एक छोटासा सत्कार घेणार आहोत. त्याकरिता मी सर्व मंचावरील पदाधिकाऱ्यांना विनंती करते की ॲडव्होकेट चंद्रकांत वानखडे सरांचं आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया, सत्कार करूयात. भूषणाची अशी गोष्ट आहे, करिता आपण जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करूया. महत्त्वाचं म्हणजे या गेल्या 70 वर्षांमध्ये आपल्या समाजाचे द्वितीय असे अध्यक्ष झाले. द्वितीय अध्यक्ष म्हणून सरांनी मान मिळवलेला आहे. प्रथम अध्यक्षसुद्धा जे आज या ठिकाणी आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत तर ते SG आपला ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कृष्ट प्रतिष्ठान नेहमीच अशा पदाधिकाऱ्यांचं, प्रतिष्ठित व्यक्तींचं सन्मान आणि गौरव करण्यात नेहमी अग्रेसर असतो. वेळोवेळी असे सत्कार, गौरव करण्यात येतात. यानंतर मंचावर उपस्थित ॲडव्होकेट SG गवई सरांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावेत. ॲडव्होकेट SG गवई सर. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित आपल्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, आज विशेष करून मला आवर्जून सांगावं वाटते की आपल्या प्रतिष्ठानची एक प्रतिमा आहे आणि आपल्या समाजातला कोणीही व्यक्ती असो, तो उच्चपदास्तर प्रावीण्य, काही विशिष्ट कामगिरी किंवा निवडून आले तर प्रथम अकोल्यात आपल्या प्रतिष्ठानतर्फे पहिला सत्कार हा केला जाते. बाकी आपल्या बऱ्याचशा संस्था आहेत, परंतु प्रतिष्ठान हे या बाबतीत अग्रेसर आहे आणि त्यांचा हे मानसच आहे की पहिला सत्कार आपला व्हायला पाहिजे. याचा अनुभव मला आहे. माझा ज्यावेळी मी असा निवडून आलो कुठे किंवा काही, तर माझा पहिला सत्कार आपल्या संस्थेतर्फे झालेला आहे. हे एक विशेष बाब मी इथे अजून आवर्जून सांगू शकतो. दुसरा भाग असा आहे की यावर्षी विशेष करून आपल्या परिषदेमध्ये जवळपास 200 ते 250 वकील आपले मंडळी आहे. त्यांनी यावेळेस असा विक्रम करून दाखवला की पूर्ण एकोपा कसा असते हे त्यांनी अकोला बार असोसिएशनला दाखवून दिलेलं आहे. आणि जनरली यावेळी एकच कॅन्डिडेट आपला उभा होता आणि दुसरे जे कॅन्डिडेट इच्छुक होते, एक व्हाईस प्रेसिडेंटसाठी होते ॲडव्होकेट आकाश मेश्राम आणि दुसरे सेक्रेटरीसाठी होते सुबोध मेश्राम. यांनी फॉर्म भरला होता, परंतु त्यांना आम्ही समजावून सांगितलं की बुवा आपला कॅन्डिडेट प्रेसिडेंटसाठी उभा आहे आणि फार महत्त्वाची पोस्ट आपल्यासाठी आहे ती, तर त्यामुळे तुम्ही काय करा की तुम्ही विड्रॉ करा आणि एकच पोस्ट आपल्याला ठेवा की जेणेकरून आपल्याला दुसऱ्या समाजाची वोट आपल्याला मिळतील. पण त्यांनी आमची विनंती सगळी ॲक्सेप्ट केली आणि सर म्हणत तुमचं बरोबर आहे, आम्ही ते आपल्याला मोठी पोस्ट आहे आणि प्रेसिडेंटची पोस्ट फार महत्त्वाची आपल्यासाठी आहे. पण त्यांनी स्वखुशीने ते विड्रॉ केले त्यांनी आणि त्यामुळे काय झालं की सगळ्या विक्रमी मतांनी आमचे मित्र चंद्रकांत वानखडे हे विक्रमी मतांनी निवडून आले. विशेष करून यावर्षी टोटल वोटिंग होतं 962, मिळाले 659, म्हणजे सर्वात जास्त हायेस्ट आतापर्यंत जर रेकॉर्ड आहे. 423 मतांनी लीडिंगने चंद्रकांत वानखडे हे निवडून आलेले आहे. आतापर्यंत असा विक्रम कोणीच केला नाही. यावेळी विशेष करून अकोला बार असोसिएशननी फार महत्त्वाची हे केलेली आहे. एक्स पार्टी इलेक्शन झालेलं आहे आणि सर्व समाजांनी इथे वोटिंग चंद्रकांतला केलेलं आहे. कॅन्डिडेट एवढा सोबर होता की त्याला कोणी काही मायनस त्याच्यात काही आहे का काही कमी असं कोणी काही म्हणू शकलं नाही.
जिथे जिथे आम्ही गेलो की बा आमच्या कॅन्डिडेटला वोट द्या, जिथे जिथे त्यांना सांगितलं की नाही नाही बिलकुल त्याचं क्लेमही आहे आणि कॅन्डिडेट तर चांगला आहेच, त्याच्यामुळे एवढं भरघोष यश आपल्याला मिळालेलं आहे. आणि असेच जर आपण एकोपा ठेवला वकील मंडळीने आमच्या, तर आपला कॅन्डिडेट दरवर्षी एक तर निवडून येतेच आहे. पण यावेळी फार समजदारीने आपल्या वकील मंडळींनी काम केलेलं आहे आणि कारकिर्दीचा जो भाग आहे सर्वांचा असा, आता मुद्दा असा आहे की आपण प्रेसिडेंट जरी झालो तरी आपल्याला सर्वांना घेऊन चालवावं लागते. प्रेसिडेंट हा सर्व अकोला बार असोसिएशनचा असतो, असा एका समाजाचा किंवा असं काही नाही आहे. तर त्याला सर्वांना घेऊन चालावं लागते, सर्व प्रोग्राम यशस्वी पार पाडावं लागतात. त्याच्यामुळे आमचे चंद्रकांत वानखडे जे आहे हे सर्वांना चालणारे कॅन्डिडेट आहे आणि सर्वांना घेऊन चालवतीलच ते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. यानंतर अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट SG गवई सरांचा आपण या ठिकाणी सत्कार घेणार आहोत. मी सर्व मंचावरील प्रमुख पाहुण्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती करते की ॲडव्होकेट SG गवई सरांचं आपण शॉल, पुष्पगुच्छ व बुके देऊन स्वागत करावं. ॲडव्होकेट SG गवई सर. यानंतर आजचे सत्कारमूर्ती ॲडव्होकेट चंद्रकांत वानखडे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो आणि मंचावर उपस्थित माझे मार्गदर्शक, त्याचप्रमाणे माझे काका श्री PJ वानखडे, त्याचप्रमाणे आमचे सिनियर श्री SG गवई साहेब, श्री भारसागळे साहेब, त्याचप्रमाणे श्री इंगळे साहेब यांच्या उपस्थितीत, त्याचप्रमाणे आपण आज सर्वजण इथे उपस्थित असलेले यांना प्रथम सप्रेम जय भीम. मला आनंदाची क्षण हे होत आहे की मी निवडून आल्यावर पहिल्यांदा माझा सत्कार आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानमध्ये होत आहे. हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि आपली सुरुवात एक चांगल्या ठिकाणाहून होत आहे याचा मला आनंद आणि हे जे क्षण आहे हे मी जीवनात कधीच विसरणार नाही. अकोला बार असोसिएशनच्या निवडणुकीसंदर्भात माझे सिनियर श्री गवई साहेब यांनी आपल्याला सर्व माहिती दिलेलीच आहे. तरीसुद्धा मला या निवडणुकीमध्ये ज्यावेळी मनामध्ये असं निर्णय केला की आपल्याला यावर्षी निवडणूकमध्ये भाग घ्यायचा आहे, त्यावेळी माझी सुरुवातीला द्विधा मनस्थिती होती. परंतु दिवसेंदिवस जसे दिवस जवळ येत होते त्यावेळी मी याच्यावर आलो निर्णयावर की आपल्याला यावर्षी आपल्याला निवडणूकमध्ये भाग घेणे आहे आणि ही निवडणूक जिंकणे आहे. याकरिता मी सर्वप्रथम वकिलांच्या स्ट्रेंथमध्ये आपण या एका महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येकाला भेटणे हे शक्य नसून, त्यामुळे मी जे महत्त्वाचे सिनियर्स वकील आहेत यांच्याशी सर्वप्रथम संपर्क साधला आणि त्यांची मी सुरुवातीला संमती घेतली. कोणाला कुठले ऑब्जेक्शन आहे का यावरसुद्धा मी त्यांना विचारणा केली. परंतु मला ज्या ठिकाणी मोठमोठे जे सिनियर आहेत अकोला बार असोसिएशनचे नामांकित वकील, आता BK गांधी साहेब आहेत, मोतीसिंग मोहता साहेब आहेत, यांना सर्वांना मी पहिले प्रथम विचारून घेतलं आणि त्यांनी मला सकारात्मक उत्तर दिले. कोणत्या आपल्या निवडणुकीमध्ये भाग घेताना विचारणे महत्त्वाचे असते. त्यांनासुद्धा आपण एक बैठक घेऊन विचारणा केली आणि दरवर्षीप्रमाणे जसं दरवर्षी आपण गवई साहेबांनी सांगितलेच की एकाच समाजाचे 3-3, 4-4 कॅन्डिडेट उभे राहतात आणि त्याचा इफेक्ट जो असते तो इतर समाजावर त्याचा निगेटिव्ह हे येते की बा प्रत्येक पोस्टला जर यांचेच लोक असतील तर आपण कोणाला वोट करायचं. तर सर्वप्रथम हा जो यावर्षी माननीय गवई साहेबांच्या पुढाकाराने जे कॅन्डिडेट उभे राहिले होते किंवा ज्यांच्या मनामध्ये अशी इच्छा होती की बा मला उभं राहायचं आहे, परंतु गवई साहेबांनी सांगितलं की बा आपण प्रेसिडेंटच्या पोस्टसाठी चंद्रकांतची निवड केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला सेक्रेटरी आणि उपाध्यक्षासाठी
आपल्याला बसणे गरजेचे आहे. त्यानुसार त्या माननीय वकील मंडळींनीसुद्धा माननीय गवई साहेबांचे त्याप्रमाणे माझे मान ठेवून स्वतःला विड्रॉ करून घेतलं. हे सुद्धा खूप मोठेपणा आहे. आणि या सर्व घडामोडीनंतर अकोला बार असोसिएशनची निवडणूक जी आहे ही साधी नसून खर्चिकसुद्धा आहे. म्हणजे त्यामध्ये जवळपास 5 लाखाचा खर्च हा अंदाजित लागते. आणि त्यानुसार या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करून विड्रॉवलच्या फॉर्मपर्यंत जी परिस्थिती होती फॉर्म सबमिशनची जवळपास अनअपोज देण्याचे ठरवल्यात होते. परंतु काही अशा मंडळींनी त्यामध्ये एक अर्ज आल्यामुळे ते कंटेस्ट झालं. कंटेस्ट झाले असतानासुद्धा आम्ही तिथे न डगमगता आमची जी निवडणुकीची वाटचाल होती ती सुरू ठेवली. आणि या सर्व निवडणुकीमध्ये यावर्षी जो अनुभव आला तो असा की सर्व जे आपल्या बहुजन समाजाचे वकील मंडळी होती ती एकत्र येऊन प्रत्येकजण आपापले कर्तव्य पार पाडत होतं. आणि या अशा जर एकोप्याने आपण जर राहिलो तर आपण विजय निश्चितच आपला होणे आहे. आणि त्यानुसार ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशी आम्हाला भरगच्च मताने मला निवडणूक दिले. याबद्दल मी अकोला बार असोसिएशनचे सुद्धा आभार मानतो. आणि त्यानंतर आता येणाऱ्या वर्षामध्ये मी माझे कर्तव्य अकोला बार असोसिएशनच्या विकासासाठी चांगल्याप्रमाणे काम करून एक उत्कृष्ट असं हे वर्ष आपण अनुभवाला येईल आणि लोकांना स्मरणात राहील अशा प्रकारचे मी माझे कामं करण्याचा निश्चय केलेला आहे. माननीय गवई साहेब आमचे मार्गदर्शक आहेतच. त्यांचासुद्धा अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगल्या प्रकारे काम केलं होतं याची आठवणसुद्धा अकोला बार असोसिएशनच्या वकिलांना आहे. त्यामुळे मला भाग्याची गोष्ट आहे की माझ्या पाठीमागे चांगले मोठमोठे मार्गदर्शक वकील चांगले वकील आहेत. मला काम करण्यास कुठलीही अडचण येणार नाही आणि त्यामुळे मी चांगल्या प्रकारे काम करू शकेल. त्याचप्रमाणे आज इथे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानातर्फे बोलावून माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि मला अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे की माझ्यासोबत योगायोगाने माझे काका श्री PJ वानखडे केला हे सुद्धा माझी मोठी गोष्ट आहे. आणि आज या इथे सुरू असलेल्या व्याख्यानमालेमध्ये मला भाग्यशीर समजून या कार्यक्रमाला मला इथे बोलावलं त्याचप्रमाणे माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तर मी सन्माननीय चंद्रकांतजी वानखडे साहेबांना तेच विचारलं कारण या मंडळीला पुष्कळ भागदौड असते, कामं असतात. रात्री गवई साहेबांशी चर्चा केली की तुम्ही थांबले तर 1-1.5 घंटा तुम्हाला थांबावं लागेल, तुम्हाला अडखडल्यासारखं होईल. म्हणून त्यांना जे महत्त्वाचे कामं आहेत तर ते त्यांचा सत्कार आटोपल्यानंतर जाऊ शकतात. समजा जेवढं थांबायचं तेवढं थांबूही शकतात. तर या दृष्टिकोनातून फक्त सत्काराच्या कार्यक्रमाच्या आभाराला मी या ठिकाणी उभा आहो. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या या सत्काराच्या कार्यक्रमाचेही अध्यक्ष सन्माननीय अशोक इंगळे सर, सत्काराच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय PJ वानखडे साहेब आणि विशेषतः ज्यांच्यामुळे हा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे ते सत्कारमूर्ती चंद्रकांतजी वानखडे साहेब, ॲडव्होकेट चंद्रकांतजी वानखडे साहेब, अकोला बारचे माजी अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट AG गवई साहेब आणि माझ्या बौद्ध उपासक आणि उपासिकांनो, आपणापुढे जो सत्कार झालेला आहे आजी आणि माजी अध्यक्षांचं, तर हे पद खूप मोठं आहे माझ्या मित्रांनो. हे पद एवढं मोठं आहे, अकोला बारचे अध्यक्ष, अकोला बार जे असोसिएशन जे आहे, वकील लोक जे सगळे आहेत अकोल्यातील, आता सांगितलं ॲडव्होकेट चंद्रकांत वानखडे साहेबांनी की 1600 ॲडव्होकेट रजिस्टर्ड आहेत, 1600 वकील
हे रजिस्टर्ड आहेत आणि वकिलांचं मत आपल्याला भेटलं पाहिजे याच्यासाठी किती खूप मोठं काम पाहिजे आणि खूप मोठा वकील पाहिजे, खूप वजन पाहिजे, खूप नॉलेज लागते, माणसांना सांभाळण्याची ऐपत लागते. मला तरी असं वाटतं की 1000 व्यक्तीला सांभाळणं आणि एका वकिलाला सांभाळणं हे बरोबरीच आहे. म्हणून 1600 मल्टिप्लाय बाय 1000. त्यामुळे ही ॲडव्होकेट मंडळी खासदार तर सहज होऊ शकते, कारण त्यांच्याकडे ते कौशल्य आहे, ते ज्ञान आहे, समजावून सांगण्याची ऐपत आहे, आपला मुद्दा पटवून सांगून विनरशिप घेण्याची त्यांची क्षमता आहे. म्हणून माझ्या मित्रांनो, तेही त्या दिवशी आम्ही बोलताना ॲडव्होकेट साहेब भंते, फार मोठे भंते वर्ध्याचे सत्यानंद महाथेरो, शिवनीला धम्मशिबिर चालू आहे, PJ वानखडे साहेब वगैरे त्या ठिकाणी व्याख्यान देऊन आले. तर त्यांनी सांगितलं की अकोला जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा, अकोला जिल्हा क्रांतिकारी जिल्हा. ते भिक्षू होते, त्यांनी काही असं मी हवेत काही बोलतो अशातला भाग नाही म्हणे, मी पटवून देऊ शकतो. ते वर्ध्याचे बनतीचे. त्यांनी एक मुद्दा पुन्हा सांगितला, आपल्याला माहीत आहे, मला माहीत नाही, मला तर माहीत नव्हतं. त्यांनी सांगितलं, एक साधी गोष्ट सांगतो म्हणे, म्हणजे ते काही संख्यात्मक आहे, ते काही क्वालिटेटिव्ह नाही, क्वालिटेटिव्ह नंतरच्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात. तर त्यांनी सांगितलं संपूर्ण भारतामध्ये बौद्धांची संख्या सगळ्यात जास्त कुठं असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये आहे. भारतामध्ये बौद्धांची संख्या अकोला जिल्ह्यात आहे. भारतात केलेली असणारी समग्र जी क्रांती आहे, ती राजकीय असेल, ती सामाजिक असेल, ती शैक्षणिक असेल, ती धार्मिक असेल, ती असणाऱ्या आपल्या ॲडव्होकेट मंडळींच्या स्वरूपामध्ये असेल. माझ्या मित्रांनो, बाकी कोण्या जिल्ह्यामध्ये कोण आपले अध्यक्ष बनले असतील ते आपल्या ॲडव्होकेट मंडळींना पूर्ण माहीत आहे. पण आपल्याला माहीत नाही असं गृहीत धरून जर कल्पना केली, लॉजिकली सांगायचं झालं, लॉजिकली अज्ञान म्हणून, तर अकोला जिल्ह्यासारख्या पुरोगामी वर्षच प्रतिगामी हा जो संघर्ष आहे, या संघर्षाच्या जिल्ह्यामध्ये अकोला बारचं अध्यक्ष होणं ही काय माझ्या मित्रांनो लहान गोष्ट नाही आहे. त्याची सुरुवात ॲडव्होकेट माननीय HG गवई साहेब, अकोला जिल्ह्यातील क्रमांक 1ची ही ॲडव्होकेट मंडळी आहे. HG गवई साहेब, ॲडव्होकेट चंद्रकांतजी वानखडे साहेब आणि त्यांचे समग्र असणारी मंडळी. इथे ॲडव्होकेट गावंडे साहेब बसलेले आहेत, गव्हर्नमेंट प्लीडर होते. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, या पदाला अक्षरशः सॅल्यूट आहे आपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ही ऐतिहासिक संस्था जी आहे, या संस्थेतर्फे हजारो आपल्या असणाऱ्या 2500 सदस्य आहेत. या 2500 सदस्यांकडून ॲडव्होकेट चंद्रकांतजी वानखडे साहेबांचा सत्कार झालेला आहे. त्यांना आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी त्यांची जी सामाजिक, धार्मिक, समग्र असणाऱ्या आंबेडकरी चळवळीची विचारशैली जी आहे, तर त्या विचारशैलीनुसार निश्चितच ते काम करणार आहेत. त्याच्यासाठी शुभेच्छा आहेत. आताच त्यांनी सांगितलं की ॲडव्होकेटनी शुभेच्छा देतो. आणि कालपासून ॲडव्होकेट सतीश तायडे समग्र बिलकुल त्या असणाऱ्या सत्काराच्या प्रक्रियेमध्ये त्यांना सांगितलं, आपले जेवढे ॲडव्होकेट असतील तेवढ्यांना बोलवा. खूप आनंदाची बाब आहे. आणि म्हणून ॲडव्होकेट तायडे साहेब, तुषारकुमारजी, सन्माननीय रमेश तायडे साहेब यांनी अत्यंत बिलकुल प्रक्रिया राबवून आमच्या ताई वंदनाताई तायडे यांनी पुन्हा कामं अडचणीत नाही आले पाहिजे. आणि म्हणून बुद्धवंदना आणि व्याख्यान याच्यामध्ये आपण वेळ काढून हा अत्यंत अनमोल असा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे. मी ॲडव्होकेट चंद्रकांतजी वानखडे साहेबांनी वेळ काढला, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. सन्माननीय HG गवई साहेब या पूर्ण असणाऱ्या त्यांच्या प्रॅक्टिससह आपल्या या चळवळीमध्ये फार अग्रेसर आणि गतीनं ते काम करत आहेत.
तेही उपस्थित झाले, त्यांनी वेळ काढला, त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. ॲडव्होकेट तायडे साहेबांचे आभार मानतो, ॲडव्होकेट गौंडे साहेबांचे आभार मानतो आणि या ठिकाणी साहेब सन्माननीय इंगळे सर आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. आणि आता लगेच व्याख्यानाची प्रस्तावना आणि लगेच व्याख्यानाला प्रारंभ होईल एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. आजच्या व्याख्यानमालेचे वक्ते ज्यांच्या व्याख्यानाची आपण अतिशय आतुरतेने वाट बघत आहोत असे आदरणीय माजी उपशिक्षणाधिकारी PJ वानखडे सर यांचा हे आपल्या बहुतांश सर्वांचेच परिचयाचे आहेत, पण तरीसुद्धा अल्पसा परिचय करून देणं हे माझं कर्तव्य आहे, करिता मी अल्पसा परिचय देण्याचा प्रयत्न करते. सरांचं नाव आहे आदरणीय माजी उपशिक्षणाधिकारी PJ वानखडे सर. सरांचा आजचा व्याख्यानाचा विषय आहे आजची शिक्षण पद्धती ही किती तारक व किती मारक. या विषयावर सर आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत. सर आदर्श विद्यालय अकोला या ठिकाणी सुरुवातीला शिक्षक होते आणि नंतर MPSC राज्यसेवेच्या माध्यमातून सर उपशिक्षणाधिकारी या पदापर्यंत पोहोचले आणि 2009 साली मूर्तिजापूर या ठिकाणावरून सर रिटायर्ड झाले, सेवानिवृत्त झाले. सर MA BEd आहेत. त्याचप्रमाणे सर उत्कृष्ट लेखक, साहित्यिक व प्रामुख्याने बुद्ध, फुले व आंबेडकरी चळवळीचे ते प्रणेते आहेत किंवा त्यांना या विषयाची, या समाजाला धरून कार्य करण्याची एक प्रगल्भ त्यांची एक मानसिकता आहे. त्यामुळे आपण सर्वच या सरांना परिचित आहोत. त्याचप्रमाणे आज अकोला जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे सर अध्यक्ष आहेत, ही सुद्धा एक महत्त्वाची भूषणावह बाब आहे. त्याचप्रमाणे आपल्या ऐतिहासिक संस्थेचे सर सभासद आहेत आणि विशेष धम्मदानदाते आहेत. सर अतिशय शिस्तप्रिय, मी बहुतांश 2-3 म्हणजे सन्माननीय व्यक्तींना कॉन्टॅक्ट केला की PJ वानखडे सरांबद्दल, तर सगळ्यात पहिले सगळ्यांचा एकच पॉईंट आला की एकच सगळ्यांनी मांडलं की सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय शिस्तप्रिय आहेत. सर अतिशय शिस्तप्रिय आहेत. तसेच सर वेळेला खूप महत्त्व देणारे आहेत, वेळेचं काटेकोर पालन करणारे आहेत. तसेच उत्कृष्ट नियोजक आहेत व अत्यंत प्रगल्भ विचारसरणीचे आणि उमदे परिचित आहोत किंवा आपण सगळेजण सरांना ओळखतो. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे असे जे आपल्याला आज व्याख्याते म्हणून PJ वानखडे सर लाभले आहेत, यांच्या व्याख्यानाला आपण सुरुवात करतोय. करिता मी PJ वानखडे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय PJ वानखडे सर. उत्सुकतेने वाट बघतोय, त्या व्याख्यानाला सुरुवात करतोय. मी आदरणीय PJ वानखडे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय इंगळे सर, संस्थापक अध्यक्ष आदरणीय भारचाकडे सर, रमेश तायडे, आता कोणाकोणाचे नाव घ्यावं हाच माझ्यासमोर प्रश्न आहे आणि एकाच शब्दात सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानसाठी जे जे घाम गाळतात आणि रक्ताचं पाणी करून, वैयक्तिक सुखाचा त्याग करून हे प्रतिष्ठान लौकिकास आणलं, ज्यांचा ज्यांचा यामध्ये वाटा आहे त्या सर्वांना नम्रपणे जय भीम करतो. उपस्थित मित्र हो, आत्ताच आपण पाहिलं अकोला जिल्हा बार असोसिएशनचा अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे, ही आमच्यासाठी अत्यंत स्वाभिमानाची बाब आहे, समाजासाठी स्वाभिमानाची बाब आहे
कशामुळे घडलं? फक्त शिक्षणामुळे. शिक्षण काय घडवू शकते, योगायोगानं त्यांचा सत्कार आपल्यासमोर झालेला आहे. आणि तोच विषय आज माझ्यासमोर आलेला आहे की आजचं शिक्षण किंवा आजची शिक्षण पद्धती किती तारक आणि किती मारक. आजची शिक्षण पद्धती तारकही आहे आणि मारकही आहे. दोन्ही अंग कसे? तारकही आहे आणि मारकही आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की काही लोकांसाठी तारक आहे तर काही लोकांसाठी मारक आहे. आयोजकांनी शब्द चांगला निवडला. तुम्हाला माहीत आहे की शिक्षण हे जीवनातील अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. अपेक्षा आमची होती शिक्षणापासून की शिक्षण हे समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन ठरावं. शिक्षणामुळे समाजातील दोष दूर व्हावेत, समाजामधली अंधश्रद्धा दूर व्हावी, वैज्ञानिक दृष्टी प्रचंड प्रमाणात लाभावी, अशा मोठमोठ्या अपेक्षा आम्हाला शिक्षणाकडून करायच्या आहेत आणि हेच खऱ्या अर्थानं शिक्षणाचं काम आहे. पण मी काही विद्वान नाही, शिक्षण क्षेत्रातला काही वाक्य असे टाकणार आहे की ज्याच्यामुळे लोकांना वाटेल की ते अहमपणाचंही वाटणार आहे. पण मी नम्रपणे सांगतो की मी थोडं त्याच्यावर जेव्हा चिंतन करतो तेव्हा मला असं वाटतं, मी जे शिकलो आणि आपण जे शिकलो, आपण जे शिकलात, मी जे शिकलो, मी जे शिकवलं आणि तुम्ही जे शिकतात, याला शिक्षण म्हणत नाही. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही शिकले, तुम्ही शिकवलं, आज जे शिकतायत याला शिक्षण म्हणत नाहीत. बरीचशी शिक्षण क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, याला काय म्हणतात? मित्र हो, तुम्ही आम्ही जे शिकतो आणि आज जे शिकवल्या जाते याला शिक्षण म्हणत नाहीत, याला अभ्यासक्रम म्हणतात. फक्त अभ्यासक्रम शिकवल्या जाते त्या पुस्तकात सिलेबसमध्ये जे असते ते. मग शिक्षण कशाला म्हणायचं? शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बरेचसे लोक BEd झालेले आहोत, M.Ed झालेले आहोत. शिक्षणाच्या व्याख्या पाठ केल्या, परीक्षा झाली, उत्तरं लिहिले, उत्तम दर्जानं पास झालो, सगळं विसरलो. शिक्षणाच्या व्याख्या कोणत्याही आमच्या जीवनोपयोगी पडलेल्या नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शिक्षणाची व्याख्या केली आहे की या देशामध्ये अजूनही अनेक लोकांना माहीत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण तज्ज्ञ देखील होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल काय बोलायचं? ते अष्टपैलू नव्हते, ते अनंत पैलूचे होते. म्हणजे असा एकही विषय नाही की त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. अनंत पैलूचा माणूस होता. त्यांनी शिक्षणाची व्याख्या केली की जे शिक्षणशास्त्रात अजूनही आली नाही. आणि अशा महान लोकांचे विचार शिक्षणशास्त्रात न आल्यामुळे किंवा डावलल्यामुळे आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये फारशी अपेक्षेप्रमाणे पाहिजे तशी प्रगती करू शकलो नाही, हे वास्तव आहे. त्यांची व्याख्या काय आहे? शिक्षण कशाला म्हणायचं? बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेणाऱ्या प्रक्रियेला शिक्षण म्हणतात. आता
आता खरंच सांगा, कितीही शिकलेला माणूस असू द्या, त्याची बुद्धी सत्याकडे ओढते का हो? हिंमत आहे का सत्य बोलायची? सत्य बोलायची ताकद लागते, सत्यतेनं वागायला मोठी शक्ती लागते. आणि प्रचंड डिग्र्या मिळवणारे लोक देखील सत्य स्वीकारत नाहीत, सत्यानं जगत नाहीत. कसं शिक्षित म्हणायचं? कसं शिक्षित म्हणायचं? भावनेला माणुसकीकडे शिकलेल्या लोकांची भावना आजही न शिकलेले लोक शिकलेल्या लोकांना म्हणतात. कारण आमच्या शिक्षणातून काय मिळालं आमच्या मुलांना? जेमतेम 9वी 10वी शिकते आणि आईला सांगते की चक्कीवर जायची मला शरम लागते, तूच जाय चक्कीवर. अरे त्यांना तर शिक्षणातून तर हे मिळालं पाहिजे होतं ना, की आईचा सन्मान केला पाहिजे, आईच्या म्हटल्यानं ऐकलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. ही बाबासाहेबाची खरी व्याख्या. आमची बुद्धी आजही आम्ही सत्यतेकडे नेऊ शकत नाही, भावनेला माणुसकीकडे नेऊ शकत नाही, आणि आजही शरीराला श्रमाकडे नेऊ शकत नाही. अवस्था काय निर्माण झाली आमच्या काळात? पूर्वीच्या काळात खूप श्रम करायचे लोक, कमी मिळायचं. मध्ये असा काळ आला कमी कष्टात जास्त मिळवता आलं पाहिजे. आणि आज तर आमच्या काळात असं सुरू आहे की बिना कष्टात जास्त मिळालं पाहिजे. म्हणजे शिक्षणापासून आम्ही किती दूर गेलो आहोत, शिक्षणाची किती फारकत झालेली आहे, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. महात्मा फुल्यांची शिक्षणाची व्याख्या तर याच्यापेक्षा सोपी आहे. इतकी व्याख्या महात्मा फुलेंच्यासारखी कोणाचीच नाही. यांना शिक्षण तज्ञ मानलंच नाही या देशामध्ये. महात्मा फुलेची व्याख्या इतकी सोपी आहे. चांगलं काय आणि वाईट काय, चांगलं काय आणि वाईट काय हे ज्याला समजते, चांगल्याचा स्वीकार करते आणि वाईटाले सोडून देते, त्याला शिकलेला म्हणावं. आहे आपल्याकडे नाही. अनेक लोकांना माहित आहे की हे कृती करणं वाईट आहे, पण तरी आम्ही स्वीकार करतो. ही कृती करणं चांगलं आहे तरी तिचा आम्ही धिक्कार करतो आणि महात्मा फुलेचे अनुयायी म्हणून मिरवतो. हे सारं प्रचंड शिकलेल्या लोकात आहेत. आणि अशाही प्रकारचं शिक्षण हे देखील आमच्या देशात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी जास्त इतिहास सांगणार नाही कारण माझ्यासमोर कोण लोक बसलेले आहेत, अभ्यासू किती आहेत, शिक्षणाबद्दलची माहिती किती आहे याची मला जाणीव आहे. तुम्हाला माहीत आहे शिक्षण काही सर्वांसाठी खुलं नव्हतंच, विशिष्ट समाजासाठी होतं. त्यामुळे हा समाज काही फारसा शिकू शकला नाही, बंदीच होती. त्याच्यामुळे काय झालं की ज्ञान मिळण्याऐवजी अज्ञानच जास्त मिळालं. हे मी फार जुनी गोष्ट सांगत नाही. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी काय शिकलो? आम्हाला शिकवलं, गुरुजीनं शिकवलं, पुस्तकातून शिकवलं. काय शिकवलं? माझ्या बरोबरीचे काही लोक असतील त्यांचेही प्राथमिक शाळेत असेल ते शिकलेलं. काय? संत ज्ञानेश्वराचा एक धडा होता आम्हाला. संत ज्ञानेश्वराचा धडा होता. तिकडून चांगदेव वाघावर बसून आहे, त्याच्या हातात चाबूक आहे सापाचा, आणि तो चालला स्वारी करायला. कुणावर? चांगदेवावर. चांगदेव चालला स्वारी करायला ज्ञानेश्वरावर. ज्ञानेश्वराने हे चौघे भीतीच्या, ज्ञानेश्वरानं भीत चालवली. हे मी शिकलो. हे खरं आहे काय? हे जर खोटं असेल तर किती नुकसान झालं आमचं.
म्हणजे बालवयात हे संस्कार आमच्यावर झालेले आहेत. याला शिक्षण म्हणायचं काय? अशा या शिक्षणामुळे तरुणांचंच नाही, नुकसान झालेलं नाही आहे. फक्त मागासवर्गीय समाजाचं नुकसान झालेलं नाही आहे. हा देश अंधश्रद्धाळू आणि अज्ञानी बनवल्यामुळे या देशामध्ये राष्ट्रीय भावना निर्माण होऊ शकली नाही आहे. आजही आपल्या देशाबद्दलचा जर विचार करायचा असेल तर भारत एक मोठा देश आहे, पण राष्ट्र म्हणायची ताकद आजही कोणात नाही आहे. राष्ट्र म्हणण्यासाठी वेगळी व्याख्या लागते, राष्ट्राची व्याख्या वेगळी असते. भारत देश तर आहेच. तुम्हा लोकांना माहीत असेल इतिहास, जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा चर्चिल सत्तेत नसतानाही ब्रिटिश सरकार, ब्रिटिश लोक त्याच्याशी चर्चा करायला गेले की बा भारताला स्वातंत्र्य द्यायचं आहे, तुमचं ओपिनियन काय आहे. तेव्हा चर्चिल या विषयावर बोलला होता. चर्चिल म्हणत होता इंडिया आणि स्वातंत्र्य, भारत आणि स्वातंत्र्य, पुन्हा काय विचार करता म्हणजे तुम्ही. तो म्हणतो चर्चिल, इंडिया इज नॉट नेशन. इंडिया इज नॉट नेशन, देर इज ओनली पॉप्युलेशन. देर इज ओनली पॉप्युलेशन. म्हणजे ही जी राष्ट्राची भावना निर्माण व्हायला पाहिजे होती हे शिक्षणानं करण्याची जबाबदारी होती. पण शिक्षणानं काय केलं हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे. खरंच विचार करूया आपण. प्रगल्भ विचार या देशात होऊ शकला नाही. तुम्हाला माहीत आहे शिक्षण कोणाकडे होतं? ब्राह्मणांकडे होतं. क्षत्रियांकडे काय होतं? लढाया करणं होतं, शस्त्र होते. एक आपण असा विचार करू की त्या काळामध्ये ब्राह्मणांनी आपली बुद्धिमत्ता आणि क्षत्रियानं आपली शक्ती ही बहुजन समाजाच्या हितासाठी खर्च केली असती तर देशाचं चित्र काय असतं. परंतु असं झालं नाही. त्यांनी देखील जे शिक्षण घेतलं होतं ते शिक्षण देखील स्वार्थी होतं. त्यांच्या भावना देखील कुपमंडूक होत्या. दुसऱ्यांना मदत करण्याच्या किंवा दुसऱ्याच्या हिताचं रक्षण करण्याच्या भावना त्यांच्याही मनात निर्माण झाल्या नाहीत त्यांनी घेतलेल्या शिक्षणातून. कसं याला शिक्षण म्हणायचं तुम्हाला सर्वांना माहीत आहे. जास्त खोलवर जाण्याची आवश्यकता नाही आहे. ही सगळी अवस्था नष्ट करण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर विचार केला असेल तर तो पहिल्यांदा या देशाचा विचार केला आहे. देशातील ही अवस्था कशी दूर करता येईल म्हणून त्यांनी समताधिष्ठित समाज व्यवस्था स्थापन करण्याचे प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. संविधानाच्या माध्यमातून हे अधिकार भारतीय जनतेला प्राप्त झाले. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ह्या गोष्टी त्यांनी या देशाला दिल्यात. कारण या देशामधील प्रत्येक व्यक्तीला योग्य अशी दिशा मिळाली. कारण बाबासाहेबांचा अभ्यास प्रचंड होता. सर्वांसाठी शिक्षण खुलं केलं. या कुठल्याही देशामध्ये राजकीय असो की सामाजिक असो, सांस्कृतिक असो की कुठलीही क्रांती जर घडवायची असेल तर ते शिक्षणाच्या माध्यमातूनच घडू शकते. याची जाण ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी शिक्षण खुलं केलं. तुम्हाला किंवा आपले पूर्वज त्या काळात शिकत, बाबासाहेबाचंच उदाहरण घेऊ आपण. ते जेव्हा शिकत होते तेव्हा धर्म सांगत होता. कारण धर्माचं राज्य होतं की तुम्हाला शिकता येणार नाही. सांगत होते ते की तुम्हाला शिकता येणार नाही. बाबासाहेबाचा काळ तुम्हा लोकांना माहीत आहे. बाबासाहेबाला संस्कृत शिकूच दिलं नाही. शाळेच्या बाहेर शिकले. तर तो इतिहास तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे.
धर्माचं राज्य असल्यामुळे सांगण्यात आलं होतं की तुम्हाला शिकता येणार नाही, परंतु संविधानाचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात आणलं. आता असं कोणी म्हणू शकत नाही की तुम्हाला शिकता येत नाही. असं म्हणता येत नाही तुम्हाला शिकता येत नाही, पण शिक्षणापासून तो वंचित ठेवायचा आहे. तुम्हाला शिकता येत नाही असं म्हणता येत नाही, पण तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवायचं आहे. एखाद्या समाजाला किंवा समूहाला सत्तेपासून किंवा विकासापासून वंचित ठेवायचं असेल तर त्याला शिक्षणापासून वंचित ठेवा, तुमचं काम संपलं. हे षडयंत्र या व्यवस्थेनं आताच्या काळामध्ये निर्माण केलेलं आहे. तुम्हाला शिकता येणार नाही अशी व्यवस्था निर्माण करत आहेत. याकडे आमचं लक्ष असणं अत्यंत आहे. आम्ही कुठं म्हणतो नाही, शिका ना, शिका. मुलगा किती तडफदार आहे हे पाहायचं नाही, त्याच्या बापाची अवकात काय आहे ते पाहायचं. अनेक अडचणीमध्ये आम्हाला निर्माण केलं आहे आणि बहुजन समाज या देशातील शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि तो काळ आम्ही जगत आहोत सध्या. आणि म्हणून मित्र सांगतो तुम्हाला मी की शिक्षण आजही आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहोत, हे समजून घेत नाहोत. आज जे शिक्षण सुरू आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलं आहे की प्राथमिक शिक्षण म्हणजे वयाच्या 14 वर्षापर्यंतचं शिक्षण मोफत आणि सक्तीचं असावं. मोफत आणि सक्ती घटनेत सांगितलेलं आहे, तरतूद केली बाबासाहेबांनी. सर्व मुलांना समान दर्जाचं शिक्षण असावं. सर्व मुलांना समान दर्जाचं शिक्षण असावं आणि शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या आवाक्यात असावं. आणि ते आवाक्यात आणण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च शिक्षणावर शासनानं करावा अशा प्रकारची तरतूद आपल्या घटनेत असताना देखील सक्तीचं आणि मोफत शिक्षण आता राहिलेलं नाही. त्यात आयडिया चांगली केली त्या. शिक्षणाचं खाजगीकरण सुरू झालं तुम्हाला माहीत आहे. शिक्षण क्षेत्रातले बरेच लोक या ठिकाणी आहे. आयडिया अशी केली, मोफत आणि सक्तीचं शिक्षण तो शिकायचं आहे ना. गरिबाच्या शाळा वेगळ्या, श्रीमंताच्या शाळा वेगळ्या. नगर परिषदच्या जिल्हा परिषदच्या शाळा गरिबाच्या, स्कूल ऑफ स्कॉलर श्रीमंताची. स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. नाही प्रवेश तर आहे, मग पालकाचा खिसा पाहावा लागेल. याला म्हणतात परिस्थिती निर्माण करणं. हे वय षडयंत्र. म्हणजे इथं काय झालं की सर्व मुलांना समान दर्जाचं शिक्षण मिळू शकणार नाही. सर्व मुलांना समान दर्जाचं शिक्षण मिळू शकणार नाही. आणि शिक्षण सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहिलं नाही. आता विचार करा, जिल्हा परिषदच्या शाळेमधून जो शिकला तो मॅट्रिक पास झाला, 12वी पास झाला, आणि स्कूल ऑफ स्कॉलर मधला 12वी पास झालेला, पुढे भविष्य जेव्हा निर्माण होईल तेव्हा कोण आघाडीवर राहील? स्कूल ऑफ स्कॉलरवाला. तुम्हाला काय मी रोखलं का शिक्षणापासून? नाही रोखलं. शिक्षण खुलं आहे. याला म्हणतात व्यवस्था निर्माण करणं. आणि इथंच आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी प्रचलित शिक्षण व्यवस्था आहे हे कोणासाठी तारक आहे आणि कोणासाठी मारक आहे. दोन्ही अंगानं या गोष्टीकडे आम्ही पाहिलं पाहिजे. काही वर्षापूर्वी खाजगीकरण आलं, खाजगी शाळांचं पेव फुटलं. खाजगी शाळांचं एवढं पेव फुटलं की सांगता येत नाही.
मग खाजगी शाळा निर्माण झाल्या, हे राजकीय लोकांनीच केल्या, शासनानं केल्या, विना अनुदानित. या तत्वामुळे आमच्या मागासवर्गीय समाजाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आमच्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत खाजगी शाळांमुळे. कसं? काही शाळा असतील अपवादात्मक चांगल्या, काही शाळांची अवस्था सांगतो ना मी तुम्हाला. काय? मुलगा नाही आला तरी चालेल, शाळेत मुलगा नाही आला तरी चालेल, फक्त त्याची टीशीन मार्कशीट द्या. आहे की नाही? टीसी आणि मार्कशीट द्या, आणि तो नाही आला तरी त्याला पास करून देण्यात येईल. पालकाला वाटलं असं धावणं अजून नाही पालकाचं, म्हणजे पोरगा घरीच राहायचा, शाळेत नाही गेला तरी चालते आणि तसाच पास होते. अरे हे तर लय चांगलं झालं. ग्रामीण भागातले लोक याच आशेपोटी दाखले द्यायला लागले. लेकरं आपल्या बापाच्या बरोबर कामावर लागले. तिकडे शाळा बंद आहे, शिक्षण सुरू आहे. शाळा बंद आहे, शिक्षण सुरू आहे. लेकरं मायबापाच्या संग कामावर जात आहेत आणि शिक्षक लोक संस्था चालकाच्या घरी काम करत आहेत. आणि आपले नातेवाईक आपल्याला समजा भारताकडे असो की तायडे असो या लोकांना सांगतात, एखादा पोरगा मॅट्रिकचे काय सर पोरगा लय हुशार आहे ना. मग कसा काय? 9वीपर्यंत नापासच नाही झाला ना, 10वीतून निघूनच नाही राहिला. 9वीपर्यंत नापासच नाही झाला आणि 10वीतून निघूनच नाही राहिला. पोरगा लय हुशार आहे. त्याला माहीत नाही की आपल्या पोराचा नाश कसा झाला, आपण काय झालं. तुम्हाला सर्वांना माहित आहे. या पद्धतीमुळे झालं काय? विद्यार्थ्यामध्ये क्वालिटी कशी निर्माण होईल, गुणवत्ता कशी वाढेल याकडे अजिबात लक्ष नाही. फक्त परीक्षेत पास होण्याला जास्त महत्त्व आलेलं आहे. मूल्यमापनाच्या पद्धती बदलल्या आणि फक्त पास होणे एवढंच टार्गेट विद्यार्थ्यासमोर असलं. म्हणूनच उच्च शिक्षणासाठी अकोल्यातले लेकरं बार्शी टाकलीत आणि पातुरात जातात उच्च शिक्षणासाठी. कोणी लोक कुठं जाते, कोणी कुठं जाते, पण अकोल्यातले लोक उच्च शिक्षणासाठी कोणी पातुरले जाते, कोणी बार्शी टाकले जाते, कोणी पिंजारले जाते उच्च शिक्षण घ्यायला. म्हणजे ही अवस्था जर आमच्या शिक्षण पद्धतीची असेल तर खऱ्या अर्थानं माणूस घडेल कसा? म्हणजे त्या व्यक्तीची, त्या मुलाची, त्या समाजाची या शिक्षण पद्धतीमुळे, प्रचलित कार्यामुळे किती बर्बादी झाली हे आमच्या लक्षात येत नाही. आणि राज्यकर्त्यांना हे करायचं होतं, त्याच्यात ते यशस्वी झालेले आहे. ही अवस्था अत्यंत वाईट आहे आणि आम्ही यामध्ये समजून घेणं ही काळाची गरज आहे मित्रहो. म्हणून मी तुम्हाला सांगतो की शिक्षकाची प्रतिष्ठा त्यामुळेच गेलेली आहे, या पद्धतीमुळे. शिक्षकाची प्रतिष्ठा कशी गेली? आता ही वंदना तायड्या, रमेश तायड्यात माझी विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत. हे आम्हाला खूप इज्जत देतात. काऊन की त्यांना काय शिकवलं असेल ते त्यांचं त्यांना माहीत. आज चांगल्या शिक्षक शिकवणारा, मेहनत घेणारा, त्याच्याबद्दल तळमळ असलेला, कळकळ असलेला अशा शिक्षकाला कोणी चांगलं म्हणते नाही. मग चांगला शिक्षक कोणता? जो परीक्षेत मदत करेल तो शिक्षक चांगला. 10वीच्या परीक्षेला जो मदत करेल, पास करून देईल तो शिक्षक चांगला. जीव तोडून शिकवते, अरे काय पडलं त्याच्यात? ही अशी अवस्था आमच्या. हा शिक्षणाची जी पद्धती आलेली आहे, असं का केल्या जाते? एक आम्ही ध्यानात घेतलं पाहिजे की जो शासनकर्ता समाज असतो, शासनकर्ती जमात असते किंवा शासनकर्ते असतात, त्यांचे ध्येय धोरणाचा ते अजेंडा तयार करत असतात आणि तो अजेंडा शिक्षणाच्या माध्यमातून राबवत असतात. आपलं प्रशासन सुकर व्हावं, आपल्या मजबूत व्हावं म्हणून ते तशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण होण्यासाठी
शासकीय स्तरावरून शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे ध्येय धोरणं राबवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तशा प्रकारचा आलेल्या प्रत्येक शासनानं हा अजेंडा तयार केलेला आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, एखाद्या समाजाला स्वाभिमानापासून, सत्तेपासून, समृद्धीपासून वंचित ठेवायचं जर असेल, काहीच करू नका, त्याला शिक्षणापासून वंचित ठेवा, काम संपलं. आज आमचा समाज शिक्षणापासून वंचित होत आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही शिकत आहोत, हा भ्रमात आम्ही चाललेलो आहोत. भ्रम आहे आमचा, भ्रम. सत्य आणि भ्रम या दोन मधला फरक आम्ही अजूनही समजून घेऊ शकत नाही. सत्य काय आहे, भ्रम काय आहे, ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. ह्या चिंतनाच्या गोष्टी आहेत. मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. लेकरायला समजते सत्य आणि भ्रम कायले म्हणतात, तर मोठ्या माणसाला नाही समजत. कसं? शिक्षक जीव तोडून शिकून राहिले होते. शिक्षक जीव तोडून शिकून राहिले शिक्षक विद्यार्थ्यांना. आणि शिकवता शिकवता एका शिक्षकानंच प्रश्न विचारला वर्गात. त्या अनुषंगानं ए बरं उभं आहे, काय सत्य आणि भ्रम या दोन मधला फरक सांग. सत्य आणि भ्रम या दोन मधला फरक सांग. पोरं किती हुशार असतात याच्यावरून विचार करा. पोराचं उत्तर काय आहे? पोराचं उत्तर आहे, सर काय तुम्ही जे जीव तोडून शिकवता, तुम्ही जे मन लावून आम्हाला शिकवता, हे सत्य आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही मन लावून शिकून राहिलो, हा भ्रम आहे. ही अशी आमची शिक्षण प्रणाली वाटचाल करत आहे. अशा अनेक गोष्टी आम्हाला ऑब्झर्वेशनमधून पाहायला मिळू शकतात की आम्ही शिक्षण घेऊन कुठं चाललो आणि आम्ही घेत असलेलं हे जे शिक्षण आहे हे कसं योग्य आहे की अयोग्य आहे. आणि म्हणूनच मी जे आतापर्यंत तुमच्याशी बोललो की शासनानं आपली जबाबदारी शिक्षणापासून झटकलेली आहे, की घटनेत नमूद केलं आहे की ही जबाबदारी शासनाने स्वीकारावी. आणि 6% उत्पन्नाचा भाग शिक्षणावर खर्च व्हावा. कधी 5 झाला, कधी 4 झाला, कधी 2 झाला, आता 6च्या वर कधी गेला नाही, उलट कमी कमी होत चाललेला आहे. शिक्षणावर खर्च करण्याची गरज शासनाला वाटत नाही, कारण शासनाला अशा प्रकारचं वातावरण शासनाला वाटतं की त्यांना त्यांच्या अजेंड्याप्रमाणे समाज निर्मिती किंवा व्यवस्था अशा प्रकारची निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आम्ही किती सावध असायला पाहिजे यावर विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणामुळे विद्यार्थ्याला ज्ञान मिळावं, तो ज्ञानार्थी बनावा, ही सर्वसामान्य अपेक्षा होतीच आपली, परंतु तसं होऊ शकत नाही. विद्यार्थ्याला ज्ञान मिळवण्याची चिंता नाही, तो विद्यार्थी ज्ञानार्थी नव्हता, फक्त परीक्षार्थी होत आहे. परीक्षार्थी आणि परीक्षेवरच त्याचं मूल्यमापन ठरलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की आमच्या ज्या परीक्षा पद्धती आहेत, परीक्षा पद्धती ह्या किती विचित्र आहे. विद्यार्थ्याचं मूल्यमापन होऊ शकत नाही. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की परीक्षा पद्धतीमध्ये 3 तासात तुमचं काय जे होईल ते होईल. आणि आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज अनेकांचे लेकरं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत आहेत. माझाही मुलगा एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे. कॉम्प्युटर इंजिनियर आहे. खूप भूषणावं वाटतं आम्हाला
परंतु तो मुलगा यंत्र बनलेला आहे. त्याची बुद्धिमत्ता यंत्र बनलेली आहे. या इंडस्ट्रियल एरियामध्ये त्यांना 10-10, 12-12 तास काम करावं लागत आहे आणि त्याचं लक्ष सगळं त्याचा लॅपटॉप आणि त्याचं काम. बुद्धीनं तो यंत्र बनलेला आहे. तुमच्याकडे बोलायला वेळ नाही त्याला. मी तुम्हाला सत्य सांगतो, नाही तर खोटं सांगणार नाही. मी जेव्हा माझ्या मुलाकडे जातो तेव्हा माझा मुलगा म्हणतो, बाबा आई तुम्हाला ड्रायव्हर देतो, गाडी देतो, आणि कुठं फिरायचं असेल तर फिरा. मी म्हणून 2 तास तू आमच्यासोबत आहे, मला अर्धा तासही भेटत नाही. म्हटलं का कोणतं शिक्षण होय तुझं? गाडी आहे, ड्रायव्हर आहे, कुठं जायचं असेल फिरा. अरे काय लावला, आम्ही का त्याच्यासाठी आलो इकडे? नाही, मला वेळ नाही मिळत नाही. म्हणजे कॉम्प्युटरचे इंजिनियर जे लोक आहेत हे स्वतः यंत्र बनलेले आहेत आणि भावनेनं तर मनोरुग्णच आहेत असं मला वाटते. म्हणजे दुसरा अर्थ असा आहे की समाजातील शिक्षित माणूस अत्यंत आत्मकेंद्रित बनला आणि दुसऱ्यासाठी त्याच्याकडे कोणताही वेळ नाही. स्वतःच्या मायबापासाठी जर वेळ नाही तर तुमच्या आमच्यासाठी कुठे वेळ देणार आहेत? मग आम्ही गोष्टी करत राहतो की शाळांचे नाव बदलायला पाहिजेत, शाळांचे नावं बदलायला पाहिजेत. माझ्या हिशोबानं मला वाटते. म्हणजे आता जसं आम्ही जे शाळेत होतो मला त्याच शाळेचं नाव आठवते आता, आदर्श हायस्कूल, आदर्श विद्यालय अकोला. नाही, आता असे नाव नाही द्यायला पाहिजे. कारण जागतिकीकरण झालेलं आहे आणि शिक्षणात सारं जग घुसलेलं आहे. आता शाळा राहिल्या नाहीत, त्याचं नाव कंपनी ठेवलं पाहिजे. आदर्श एज्युकेशन कंपनी, आदर्श एज्युकेशन फॅक्टरी. अवस्था ती निर्माण झालेली आहे. संस्थाचालक, कंपनीचे ट्रस्टी डायरेक्टर, विद्यार्थी आणि पालक हे ग्राहक. विद्यार्थी आणि पालक हे ग्राहक. शिक्षक, कामगार आणि विक्रेते. शिक्षक, कामगार आणि विक्रेते. प्रोडक्ट, पदवी. प्रोडक्ट, पदवी. आणि पदवीधर झाला की मग मार्केटिंग. काय टिकतात की नाही तर ही अशी अवस्था आजची शिक्षणाची झालेली आहे. आता पुन्हा आपण याच्यावर विचार करू, हे कोणासाठी तारक आहे आणि कोणासाठी मारक आहे आजची प्रचलित शिक्षण पद्धती? सांगायचा अर्थ असा की आम्हा सर्वांसाठी ही जी अवस्था शिक्षणाची निर्माण झालेली आहे ही अत्यंत मारक आहे. आता स्पर्धा, आपल्या वेळेला स्पर्धा फक्त विद्यार्थ्यात होती, विद्यार्थ्याची स्पर्धा वर्गात होती. आता वर्गात नाही स्पर्धा, आता संपूर्ण स्पर्धेनं आपण राहतो तो एरिया व्यापलेला आहे. विद्यार्थ्यात स्पर्धा, पालकात स्पर्धा, संस्थेत स्पर्धा, शाळेची स्पर्धा, संस्था चालका स्पर्धा. आमच्या शाळेत पोरं येऊ द्या, आमच्या शाळेत पोरं येऊ द्या. जाहिराती किती? म्हणजे संस्था चालकातही स्पर्धा, पालकातही परत स्पर्धा, विद्यार्थ्यात स्पर्धा, शिक्षकातही स्पर्धा. म्हणजे सांगायचा अर्थ असा की शिक्षण क्षेत्र हे सगळं आता स्पर्धेवर उभं राहिलेलं आहे. आणि स्पर्धा कशी? तुमची जीवघेणी स्पर्धा. ही जीवघेणी स्पर्धा समाज वाचवू शकत नाही आणि हुशार लोक याच्यातून बरोबर आपलं अंग काढून घेत आहेत. ही गोष्ट आम्ही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. काही काही गोष्टी चांगल्या आहेत, मजेदार आहेत, आम्ही विचार केला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात महत्त्व कशाला? आणि शिक्षण तज्ज्ञ लोक नेहमी सांगतात का? बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता. आता मी म्हणतो बुद्धिमत्ता कोणती?
आता बुद्धिमत्ता म्हणजे काय हे तरी लक्षात आलं का आपल्या? नाही, बुद्धिमत्ता का ज्याची स्मरणशक्ती चांगली तो बुद्धिवान, ज्याची स्मरणशक्ती चांगली तो बुद्धिवान. हे खरं आहे का? बुद्धिमत्ता एवढ्या पुरतीच मर्यादित आहे का? स्मरणशक्ती म्हणजेच बुद्धिमत्ता काय? शिक्षण क्षेत्रामध्ये स्मरणशक्तीलाच महत्त्व आहे, दुसऱ्या कोणत्याही बुद्धिमत्तेला महत्त्व दिलेलं नाही आहे. आणि तशी तरतूद देखील शिक्षण शास्त्रात किंवा तुमच्या अभ्यासक्रमात कुठेही केलेली नाही आहे. बुद्धिमत्ता विविध असू शकतात, स्मरणशक्ती म्हणजे बुद्धिमत्ता नाही. भाषिक बुद्धिमत्ता असू शकते, गणिती बुद्धिमत्ता असू शकते, वैज्ञानिक बुद्धिमत्ता असू शकते, नाही फक्त स्मरणशक्तीची. कारण ह्या व्याख्या कशा बदलल्या? मागील युगातले शब्द आम्ही या ठिकाणी आणले आणि विचार न करता लोकांच्या मनावर लादले, लोकांच्या मनावर त्याचं आक्रमण केलं. पूर्वीच्या काळात काय असायचं माहित आहे का? ब्राह्मण आपल्या मुलाला वेदाचं पठण शिकवायचं. वेद पठण करणं, ब्राह्मण आपल्या मुलाला वेद पठण करणं शिकवायचे. त्यामुळे त्यांचा मुलगा वेद पठण करायचा. चांभाराचा मुलगा चांभाराच्या पोराला चप्पल शिकवायचा. सुताराचा मुलगा सुतारी लेकरं करतात. अज्ञान कोणाले म्हणतात? फक्त वेदाचा अभ्यास कधी त्याला ज्ञान म्हणतात. आणि चप्पल शिवणं काय ज्ञान नाही का? कोणालाही शिवता येते काय? याला ज्ञान नाही म्हणतात. फक्त वेदाचं पाठांतर केलं त्याला ज्ञान म्हणतात. म्हणजे हे जे शब्द आमच्यामध्ये टाकले आणि आम्हाला जे भ्रमात टाकलं, या परिस्थितीमुळे टाकलंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यावर बहुजन नाही आहे. म्हणूनच जे आमच्या समोर आलं ते आम्ही स्वीकारलं. त्याच्यामुळे ह्या प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये अनेक ठिकाणी आमचं नुकसानच झालेलं आहे. उलट आमची बुद्धी संकुचितपणाला लावलेली आहे. मी एकदा असंच आपल्या माध्यमिक शाळेचे शिक्षक आहेत तिथं, माध्यमिक शिक्षकाच्या प्रशिक्षण खंडारे सर होते त्या प्रशिक्षणाला. सगळं हायस्कूलचे प्रशिक्षण म्हणजे जिल्ह्यातले प्रशिक्षण झाले होते. ते शिक्षणाधिकाऱ्यांनी माझ्याकडे दिलं होतं आणि ते प्रशिक्षण मी घेतलं होतं. सगळे हायस्कूलचे शिक्षक, सगळ्या विषयाचे, इंग्रजी, सगळ्या विषयाचे शिक्षक. असा पालकाचा प्रश्न निघता निघता एका शिक्षकाच्या तोंडून एक शब्द निघला होता, सर आम्हाला अडचणी अशा तमाम. काय पालक खूप अडाणी आहेत म्हणजे, पालक अडाणी आहेत. म्हणून सर असं नका म्हणू. ते अडाणी कशी काय? नाही अडाणी आहेत म्हणून सर ते. म्हणून असं म्हणू नका, शब्द चुकते. न शिकलेले म्हणा ना, शाळा न शिकलेले म्हणा ना. मी म्हणू ते म्हणते. मग त्यांना सांगितलं मी समजावून, ते अडाणी कसे आणि तुमचं कसं काय. म्हणून तुमची मी परीक्षा घेतो. माझ्यासमोर 70-80 शिक्षक तुम्ही बसलेले आहात, तुमची एक परीक्षा घेतो. ते म्हणाला सर काय परीक्षा? परीक्षा सगळी काल्पनिकच राहील आपली. तुम्ही एवढ्या मोठ्या विद्वानाची परीक्षा मी काही घेऊ शकत नाही. तुमच्या सर्वांच्या हातात एक कोरा कागद दिला, सर्वांच्या हातामध्ये कोरा कागद देतो आणि त्याच्यावर 5 ओळी तुम्हाला लिहायला सांगतो. 5 ओळी तुम्ही तुमच्या मनानं लिहा, काही लिहा, 5 ओळी तुम्ही. आणि त्या मी तपासणार आहे. तुम्हाला असं वाटतंय की सर तुम्ही 5 ओळी सांगितल्या नाहीत, सारं कल्पने सुरू, आणि तुम्ही तपासणार काय आहात? मी काय तपासणार आहो म्हणून? हो, मी फक्त एवढंच तपासणार आहे की 8 इंच रुंदीच्या कागदावर सरळ रेषेत किती लोकांनी लिहिलं. म्हणून तुम्ही उत्तर सांगा. सर मोर दॅन 50% लोक तिरपच लिहिणार आहेत म्हणे. झाला, लागला निकाल आपला, झाली परीक्षा झाली. 75% कोणी म्हणे की सर तिरपच जाते म्हणे, सरळ येतच नाही ते. उत्तर तर तुमच्यापर्यंत लागला निकाल म्हणून आपला हा. आणि मी म्हणू भाऊ, मी त्याच्यावरच बोलतो की वयाचे 20 वर्ष शिक्षणासाठी घालवले,
वयाचे 20 वर्ष शिक्षणासाठी घालवले आणि नोकरी ते काय 5, 10, 15, 20 वर्ष तुम्ही घालवले. एवढे वर्ष शिक्षणासाठी घालवून 8 इंच रुंदी कागदावर सरळ रेषेत लिहिता येत नाही. आणि जो माणूस 2 फरलांग लांब असलेलं शेत बैलाच्या भरोशावर सरळ तास काढते त्याला अडाणी म्हणतात. समजलं पाहिजे आम्हाला. अरे तुम्ही 20 वर्ष ट्रेनिंग घेऊन तुम्ही जेवढं कौशल्य मिळवलं ना, म्हणून त्याला कमजोर समजण्यात येत आहे. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मित्र, मी तुम्हाला सांगतो की शिक्षण जर घ्यायचं असेल तर पहिला मुद्दा आपला हा आहे की शिक्षणामधून विचार करण्याची ताकद आम्हाला आली पाहिजे. विचार करण्याची ताकद आम्हाला आली पाहिजे. आणि या देशामध्ये विचार करण्याची बंदी असल्यामुळे हे होऊ शकलं नाही. विचार करण्याची बंदी फक्त माना, विचार करायचा नाही. कोणती गोष्ट विचारा तुम्ही, हे अंधश्रद्धा त्याच्यामुळे गणलेली आहे. विचार करू नका, आम्ही सांगतो ते माना. मग आम्ही तसेच लागू. का मानतो? अनेक गोष्टी. वडिलोपार्जित चालत आलं म्हणून, मोठ्या माणसानं सांगितलं म्हणून. हे का मानता? सरांनी सांगितलं म्हणून, संतांनी सांगितलं म्हणून मानायचं नाही. तुम्हाला योग्य आहे की अयोग्य आहे हे पटते तेव्हा मानायचं. एवढा जरी विचार या देशामध्ये शिक्षण पद्धतीतून आम्हाला मिळाला असता तर आमची पद्धती ही उत्तम ठरली असती आणि शिक्षण पद्धती सर्वांसाठीच तारक ठरली असती. पण जे सांगतो ते ऐका, हे असं आम्ही आजही करू शकलो नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शिक्षणाच्या माध्यमातून जे शाळा शिकले नाहीत त्या लोकांमधल्या अंधश्रद्धा कमी होत आहेत आणि शिकलेल्या लोकांच्या अंधश्रद्धा वाढत आहेत. असं जर असेल तर त्यांचं शिक्षण काय कामाचं? तुम्हाला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा उपयोग कोण कसा करतो त्यावर अवलंबून आहे. आणि या देशातील शासनकर्ते शिक्षणाचा उपयोग आपल्या हितासाठी करण्याच्या मानसिकतेत आहेत. तुमचं हित त्यांच्या लक्षात येत नाही आणि तुमच्या हितासाठी ते आपली शक्ती देखील खर्च करणार नाही आहेत. आणि म्हणूनच तथागत बुद्धाचा संदेश आहे आपल्याला की स्वतःचा विकास करण्यासाठी सज्ज व्हा, इतरांवर अवलंबून राहू नका. शिक्षणाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन आमच्यामध्ये ओतपोत येत नसेल, वैज्ञानिक दृष्टिकोन, या देशात विज्ञानाचे अभ्यासक पुष्कळ आहेत. पुष्कळ आहेत म्हणजे सारं जगच विज्ञानाचा अभ्यास करून राहील. सारे पोरं आमचे मेडिकल आणि इंजिनिअरिंग सायन्सकडेच आहेत. कोणालाही सायन्सच घ्यावं वाटते. विज्ञानाच्या अभ्यासकाला, विज्ञानाच्या विद्यार्थ्याला वैज्ञानिक दृष्टिकोन असतोच असं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन असण्यासाठी शाळेत जाण्याची आवश्यकता नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन हा विचारातून मिळतो. आम्हाला सर्वांना माहीत आहे ना की पतित यश डॉक्टर खूप म्हणजे त्याच्या कौशल्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. त्याच्या कौशल्यावर माझी काहीच शंका नाही.
पण तोही ऑपरेशनला जात असताना एखाद्या नंग्या बाबाला हात जोडून जात असेल तर काय म्हणावं त्याला? कुठं गेला वैज्ञानिक दृष्टिकोन? आणि तुमच्याशी बोलत असताना तुम्हाला समजावून सांगताना सांगेल, मी तर माझं काम केलं बाबा, पण आता ईश्वराच्या हातात आहे. ही गोष्ट सोपी जरी असली तरी वारंवार या माध्यमातून, त्या माध्यमातून, सिरियलच्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून ईश्वराचं अस्तित्व आमच्यावर लादणं हे देखील आम्हाला समजत नाही. आपण देखील त्याच्या बळी पडतो. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की तुमचा विकास करणारी कोणतीही बाह्य शक्ती या जगात नाही आहे, या गोष्टीवर आमचा विश्वासही बसत नाही आहे. आणि मग याला अंधश्रद्धाळू नाही म्हणणार तर काय म्हणणार? मी सांगतो तुम्हाला, मी अनुभव घेतला काही लोकांचा. नाही, आपण अंधश्रद्धा अजिबात पडत नाही, आपल्याला ते पडत नाही, अमुक नाही टमुक नाही, गोष्टी सुरू असतात आमच्यात आणि चाललो रस्त्यानं. परीक्षा घ्या, गोष्टी करणं सुरू, अंधश्रद्धा बेकार आहे, चाललाय बेकारात, लोक शिकले नाही आणि आलं आणि त्याला बहुत मधातच सांगायचं, ऐ मांजर आडवी गेले, तो मागच तर ते आतापर्यंत गोष्टी करतात ना आपण. म्हणजे त्याची इच्छा नाही, पण त्याच्या मनात एवढी खोलवल गेलेली आहे ते मांजर, की ते मांजर आडवी गेली की आपलं नुकसान होते, ही कल्पनाच त्याच्या डोक्यातून काढता येत नाही. त्याची इच्छा नाही आहे बरं, मग त्याला म्हणा खरं मांजर हेटले का तो, बरोबर आहे तुमचं, पण ते म्हणजे इतकी खोलवर रुजलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणत्याही शुभ कामाला गेले, कोणत्याही शुभ कामाला गेले, मांजर जर तुमच्या आडवी गेली तर तुमचं नुकसान होणार नाही याची हमी देतो. पण माणूस आडवा गेला तर नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. माणूस आडवा गेला की नुकसान. आणि कोणता माणूस आपल्या आडवा जातो, कोणता माणूस आपलं नुकसान करू शकतो याचं ज्ञान असणं म्हणजे शिक्षण म्हणतात. आजही आमचे राजकारणी धुरंधर शत्रूच्या तंबूत जाऊन बसतात आणि समाजाच्या गोष्टी करतात. कोण हिताचं, कोण अहिताचं, कोण नीतीचं, कोण गैरनीतीचं, या गोष्टीचं ज्ञान संपादन करणे खऱ्या अर्थाने याला शिक्षण म्हणतात. हे आम्ही समजून घेतलेलं आहे. आणि प्रचलित शिक्षण प्रसार, आज जो शिक्षण पद्धती सुरू आहे, प्रचलित शिक्षण सुरू आहे, हे मुठभर लोकांसाठी तारक आहे, तर तमाम देशातल्या बहुजनांसाठी, मागासवर्गीयासाठी मारक आहे. प्रगतीतला अडथळा निर्माण करणारी आहे, माणूस म्हणून जगू देणारी नाही आहे. यासाठी सर्व समाजाने सावध व्हायचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि तथागत बुद्धाचा वैज्ञानिक विचार आत्मसात करून आपलं जीवन जगावं, एवढंच बोलतो आणि थांबतो. आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं, खूप मला आनंद वाटला. 2 वर्षापासून माझं येणं विरळ झालं होतं. आज माझ्या मनातून खूप मी आनंदी आहोत. आणि आपण जे मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. सरांनी आपल्या व्याख्यानातून आपल्याला अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं आहे. सरांनी अगदी शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची व्याख्या काय, तर शिक्षण हे समाजापर्यंत, आपल्या मागासलेल्या व्यक्तींपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचते का, अन्यथा पोहोचतच नाही, तर शिक्षण व्यवस्था ही आपल्याला तारक नसून मारक आहे, हेच आपण यातून घेऊ शकतो. म्हणतात ना की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करेल तो नक्कीच गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आपल्या तळागाळातील आपल्या संपूर्ण समाज बांधवांना शिक्षण हीच एक अशी किल्ली आहे की आपल्याला मोठ्या
शक्तीपर्यंत, मोठ्या कर्तृत्वापर्यंत आपल्याला नेऊ शकते. या सर्वांचा आदर्श घेऊन, या सर्व पूर्ण व्याख्यानाचा आदर्श घेऊन आपण शिक्षणावर लक्ष केंद्रित करून आपण आपला स्वतःचा विकास स्वतःच करू शकतो एवढं मी निश्चितच सांगते. यानंतर आजच्या व्याख्यानमालेला वेळ आली आहे ती अध्यक्षीय भाषणाची. करिता मी आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय अशोक इंगळे सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. क्रांतीचे अग्रदूत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. आपण हा जो नवीन व्याख्यानमालेचा जो उपक्रम सुरू केला आहे, खरोखरच समाजाला काही देऊन जातोय. आज जे व्याख्यान झालं आहे की आजचं शिक्षण हे समाजाला किती तारक किती मारक, यावर PJ वानखडे सरांनी अत्यंत म्हणजे विद्वत्तापूर्वक सगळं विधान करून आपल्या सगळ्यांना विचाराला प्रेरणा देणारं असं काम केलं आहे. तर शिक्षणाचं कसं आहे तर हे जास्त मारकच हे आहे, हे त्यांच्या त्या व्याख्यानावरून आपल्याला कळलं आहे. आपण जागृत होणं आणि त्यासोबतच आमच्या बुद्धिमत्तेची पातळी एवढी वाढवणं गरजेचं झालं आहे की बा आम्हाला वाईट काय आणि चांगलं काय हे ओळखता आलं पाहिजे. मी नेहमी इथे सांगत असतो की बा वेळेचं भान ठेवा. त्याचं सगळ्यांनीच मोठं डोक्यावर घेतलं मला, आणि नेहमी ते व्याख्यान कोणतंही होतं सांगत असतात की इंगळे सरांना घाई आहे. तर त्याला मला काही वाईट वाटत नाही, परंतु आम्हाला भान असणं गरजेचं आहे. महत्त्वाचं हे आहे की बा आमच्या माणसाच्या डोक्यात किती वेळ टाकायचं. आम्ही अति जेवण केलं तेही पचत नाही, तसं अति ऐकलं तेही पचत नसते. त्यामुळं मी नेहमी सांगायचो की बा हे आपलं सगळं खूप 8-8 तास चालते, हे कमी झालं पाहिजे. आणि काही वेळेचं भान ठेवून लोकांची कामंसुद्धा झाली पाहिजेत. आम्ही जे म्हणू, गेल्या 50 वर्षाचा माझा हा अनुभव आहे. मी नेहमी धम्म सांगतो. गेल्यावेळी मी विद्यार्थी दशेत असताना सुद्धा इथं आपल्या अशोक वाटिकेत वंदनेचे कार्यक्रम सुरू केले. त्यानंतर आम्ही आमच्या ज्या मोहल्ल्यात राहत होतो तिथे सुद्धा केलेत, आणि जिथे आता राहतो रणपिसे नगरात तिथे सुरू करून आज जे साम्यक संबोधी उभी दिसते आहे ते त्याचं फलित आहे. परंतु गंमत अशी आहे, हे सगळं सांगत असताना वाईट याचं वाटतं की बा आमच्या लोकांना चांगलं ऐकण्याची सवय फार कमी आहे. पचत नाही लवकर, चांगलं सांगितलं तर ते काही पचत नाही. आणि आम्हाला नाव ठेवण्याची सवय आहे. जे लोक धार्मिक गोष्टीचं पालन करतात, मला आश्चर्य वाटतं की बा शिकलेली लोकंसुद्धा त्या लोकांना नावं ठेवतात. थोडेसे चुकले, हे तर बाबा धम्माची लोक आहेत. म्हणजे हे सांगत असताना हे आम्ही भान विसरतो की हे आम्ही समोरच्याला म्हणत असताना आम्ही धम्म नाकारतो. हे धम्माचं पालन करणारे चुकतात. हे सांगत असताना जो सांगतो ना याचा अर्थ तो धम्माचा नाही आहे, याचं भान आम्ही विसरतो आणि प्रेरणा द्यायच्या ऐवजी त्याला खचवतो. असं होता कामा नये. आम्ही धम्म पालन करणाऱ्याला प्रेरणा दिली पाहिजे, त्यांनी जास्तीत जास्त धम्माचं पालन केलं पाहिजे, याच्यासाठी आमच्या प्रेरणा असायला पाहिजेत. तर ते उलटच होते आहे, आणि त्याचे परिणाम हे झालेत की संस्कार रुजत नाही आहे. संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. बाबासाहेब जे घडले ना हे संस्कारामुळे घडले. रामजी बाबांनी बाबासाहेबावर जे लहानपणापासून संस्कार केलेत. रामजी बाबा हे कबीरपंथी होते. कबीर काय म्हणतात,
मूर्ख देखने में चला, मूर्ख दिखाना कोई, जब मैंने खुद में झाका तो मुझसे बडा मूर्ख ना कोय. हे जे कबीर सांगतात, कबीराचे दोहे बाबासाहेबांनी लहानपणापासून पाठ केले, तिथनं ते माणुसकी शिकले. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी बदला नाही घेतला या लोकांकडून, भारतीय लोकांकडून बदला घेतला नाही. अन्यथा बाबासाहेबांचे इतके हाल झालेत शिकताना की ते बदला घेऊ शकले असते. म्हणून बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे दुधारी तलवार आहे, ती रक्षणही करते आणि ती हत्याही करते. म्हणून आम्ही नेहमी विज्ञानाची कास धरली पाहिजे आणि आमचं स्वतःचं निरीक्षण केलं पाहिजे. मी तर आता या गोष्टीवर आलो आहे की आम्ही जोपर्यंत सील नाही पाळणार, आमच्या सुशिक्षित लोकात मोठा गैरसमज आहे. आम्ही धम्म बाजूला ठेवतो, त्याचं कारण आहे शिकलो ना आम्ही जास्त. धम्म बाजूला ठेवून चालणार नाही. शिकलेले अनेक लोक आहेत, अनेक मोठमोठ्या पदव्या ते गाजवत आहेत, पदव्यावर ते विराजमान आहेत, परंतु तुमच्या धम्माच्या कामाचे नाहीत, तुमच्या समाजाच्या कामाचे नाही. त्याचं कारण काय आहे? त्यांच्याकडे संस्कार नाहीत. जिथे संस्कार नाहीत, धम्म संस्कार जिथे रुजत नाहीत, तिथे काही होत नाही. बाबासाहेब म्हणतात मी का मान्य, मला का मानतात लोक, तर मी खूप विद्वान आहे म्हणून नाही, मी खूप पदव्या घेतल्या म्हणूनही नाही, तर मी सिलवान आहे, मी विकल्या जात नाही, माझ्याकडे बोट दाखवण्याची कोणाची हिंमत नाही, म्हणून लोक मला मानतात. हे आम्ही विसरत चाललो आहे. आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आमच्या लहान मुलाकडून जरी घेता आल्या तरी आम्ही घेतल्या पाहिजे. बुद्ध म्हणतात माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो, म्हणून माणसाने ज्या ज्या चांगल्या गोष्टी ज्याच्या ज्याच्याकडून घेता येतात त्या त्या गोष्टी घेतल्या पाहिजे. अन्यथा माणसाची अवनती होते असं बुद्ध सांगतात. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी बुद्ध उगीच स्वीकारला नाही. बुद्ध एवढा आहे, मोठा आहे की बाबासाहेबाच्या इतक्या मोठ्या डिग्र्या आपल्याला बाबासाहेब बिलकुल, आपण त्यांना देव नाही देवाचा बाप मानतो, परंतु हा आमचा बाप तिथे झुकला. त्याचं कारण होतं बुद्ध तेवढे विद्वान होते आणि बुद्ध त्याचमुळे जगात स्वीकारले गेले की त्यांनी मानवता शिकवली. मी नेहमी सांगत असतो की बुद्ध नुसतं मानवता नाही शिकवत, बुद्ध सगळ्या प्राणी मात्रावर प्रेम करा हे शिकवते. आणि म्हणून बुद्ध श्रेष्ठ ठरते. बुद्ध स्वतःवर कधीच घेत नाही, ते सांगतात मी मार्गदाता आहे. त्यामुळं आम्हाला त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालायचं आहे आणि तोच आदेश बाबासाहेब 56 साली आम्हाला देतात. आणि शिक्षण असं असलं पाहिजे की ज्याने माणूस घडला पाहिजे. असं शिक्षण असेल तर ते आपल्या कामाचं आहे. आणि जेव्हा माणूस घडेल तेव्हा सरांनी सांगितलं तसं राष्ट्रसुद्धा घडेल. बाबासाहेब शेवटपर्यंत सांगतात किंवा देशाचा जेव्हा प्रश्न येईल तर पहिल्या नंबरवर देश राहील, बाकीचं सगळं राहील. तर हे सगळं आम्ही सगळं अंगीकारलं पाहिजे. ज्या ज्या चांगल्या गोष्टी कोणी जरी सांगत असलं, लहान मुलांनी जरी सांगितलं ते पटलं आपल्याला बुद्धीला की हे चांगलं आहे, तर ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. तरच आमचा विकास होणार आहे. अन्यथा आमची अधोगती आतापर्यंत झालीच आहे. त्यामुळं अधोगतीला आपण जाऊ नये. आपण चांगल्या गोष्टी करून आपला विकास घडवून आणू. आणि आता परत आपण एवढी पातळी गाठली आहे, आमच्या प्रतिष्ठानने एवढी पातळी गाठली आहे की आमच्यात आता वाद निर्माण करण्याचे लोक प्रयत्न करतील. म्हणून आम्ही सगळ्यांनी सावध असलं पाहिजे. आमची जीभ आम्ही आमच्या ताब्यात ठेवली पाहिजे. बोलत असताना 10 वेळा विचार करून बोललं पाहिजे की आपण काय बोललं पाहिजे. समोरच्याचा अपमान होईल असं आमच्याकडून कधी निघू नये. त्यांनी माणसं तुटतात, माणसं जोडायला निघालो आहोत आपण, म्हणून आम्ही याचं भान ठेवलं पाहिजे. आणि आमच्या डोक्यावर निघत असताना आम्ही बर्फ ठेवायचा आणि तोंडात साखर ठेवायची, तर आमचं अजूनही जास्त चांगलं होईल. आणि या प्रगतीची गती वाढवण्यासाठी आम्हाला हे सगळं करावं लागणार आहे. आणि यासोबत जे देतात तेही आमच्यासाठी मोठे आहेत, जे नाही देत तेही आहेत. त्याचं कारण आहे आम्हाला हळूहळू सगळे जोडायचे आहेत. याचं भान आम्ही ठेवलं पाहिजे. आणि समोरची गती
आपण वाढवायसाठी आपल्याला हे सगळं पालन करणं अगत्याचं आहे. या प्रसंगी एवढंच सांगतो आणि आपण सगळ्यांनी हे सगळे विचार ऐकलात. माझेसुद्धा 2 शब्द ऐकलेत त्याबद्दल सर्वांचे मी इथे धन्यवाद मानतो आणि परत एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन याच्यासाठी करतो की आपण सगळ्याच आपल्या योजनेत सामील आहात. ज्या ज्या आपल्या प्रतिष्ठानच्या योजना आहेत त्या सगळ्या प्रतिष्ठानच्या योजना समाजाच्या कल्याणाच्या आहेत एवढं गॅरंटीनं मी सांगतो आणि आपण सगळ्यांनी त्यात सहभाग घ्यावा अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद सर. आदरणीय अशोक इंगळे सरांच्या अध्यक्षतेखाली आज PJ वानखडे सरांनी आपल्या आजच्या व्याख्यानमालेची तृतीय पुष्प गुंफण्याचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर आजची व्याख्यानमाला संपन्नसुद्धा झाली. यानंतर म्हणजेच पुढील रविवारी दिनांक 20 फेब्रुवारी 2022ला प्राध्यापिका सौ रागिनी श्रीधर तायडे मॅडम यांची व्याख्यानमाला संपन्न होणार आहे. व्याख्यानमालेचा विषय आहे की लग्नानंतर काही दिवसातच विभक्त होण्याची कारणे आणि त्यावर उपाययोजना हा या व्याख्यानमालेचा पुढील विषय राहणार आहे. करिता पुढील व्याख्यानमालेला सुद्धा सर्वांनी उपस्थित राहायचं ही आग्रहाची विनंती आहे. यानंतर आजच्या व्याख्यानमालेचा अगदी शेवटचा टप्पा अंतिम टप्पा म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आदरणीय तुषार खंडेराव सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आभार प्रदर्शनापूर्वी एक नम्र सूचना आहे. जे प्रतिष्ठानने छोट्या मुलांसाठी धम्मसंस्कार वर्गाचं इथे आयोजन केलं होतं, पण ह्या कोरोना प्रोटोकॉलमध्ये ते वर्ग आपल्याला बंद करावे लागले. तर उद्यापासून दुपारी 3 ते 5 या नियमित वेळेवर हे सर्व धम्मसंस्कार वर्ग परत सुरू होत आहेत. तरी जे त्या वर्गाशी रिलेटेड पदाधिकारी आहेत, शिक्षिका आहेत आणि पालक वर्ग आहे, त्यांनी उद्यापासनं ह्या धम्मसंस्कार वर्गाच्या कार्याला परत गती द्यावी. धन्यवाद. उद्या परत एकदा मी आपणाला विनंती वजा आवाहन हे करतो आहे की उद्या मातोश्री भीमाई जयंती आपण इथे साजरी करणार आहोत. त्या भीमाई जयंतीकरतासुद्धा उद्या 2 वाजता आपल्याला इथे हजर राहायचं आहे. आभार प्रदर्शनाच्या अंतिम टप्प्याकडे आपण वळत आहोत. दर रविवारच्या बुद्धवंदना आणि चिंतन सभेचा हा कार्यक्रम आजसुद्धा मोठ्या आनंदात मंगलमय वातावरणामध्ये आज आपण पार पाडला आहे. ह्या कार्यक्रमाला सन्माननीय अध्यक्ष म्हणून ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे सन्माननीय संस्थापक सचिव अशोक इंगळे सर यांनी बहुमूल्य वेळ दिला, आपणास मार्गदर्शन केलं. त्यांचं मी प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्यानंतर ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असलेले व्याख्याते, आंबेडकरी अभ्यासक, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अकोलाचे अध्यक्ष, आपल्या ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य, धम्मदानदाते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी शिक्षणाधिकारी PJ वानखडे साहेब यांनी त्यांच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमामधून, कारण आपणास माहीत आहे जेव्हापासनं आदरणीय PJ वानखडे साहेब अकोला जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले तेव्हापासनं सतत त्यांच्या मागे भरपूर कामं असल्यामुळे त्यांचे दौरे सुरू असतात, कार्यक्रम सुरू असतात. तर त्यांनी त्या व्यस्ततेमधूनही थोडासा वेळ काढून आपणास अतिशय अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन केलं. प्रतिष्ठानच्या वतीनं मी वानखडे साहेबांचा इथे आभारी आहे. त्यानंतर विधिज्ञ सन्माननीय चंद्रकांतजी वानखडे साहेब यांनीसुद्धा त्यांच्या विजयाप्रित्यर्थ आपण जो सत्कार आयोजित केला होता त्यात वेळात वेळ काढून आपल्याला त्यांनी वेळ देऊन आपला सत्कार स्वीकारला. सन्माननीय ॲडव्होकेट SG गवई साहेब, ॲडव्होकेट चंद्रकांत वानखडे साहेब, ॲडव्होकेट सतीश तायडे साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर विचारमंचावर विराजमान असलेले सन्माननीय श्रीधररावजी तायडे साहेब,
तायडे परिवाराबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे. अत्यंत त्यागी हे कुटुंब, सुसंस्कारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तथागत बुद्धांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर मार्गक्रमण करणारं कुटुंब म्हणून त्यांची ख्याती आहे. सन्माननीय तायडे साहेबांनी आज इथे वेळ काढून उपस्थिती दर्शवली त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर प्रतिष्ठानच्या आवाहनाला वेळोवेळी ओ देणारे धम्मदानदाते त्यांनीसुद्धा आज आपणास आपला उत्साह वाढवला, धम्मदान देऊन उत्साह वाढवला, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपण सर्व उपासक उपासिका धम्मदानदाते ह्या प्रतिष्ठानचे आजीव सभासद आणि नव्याने आलेली पाहुणे मंडळी या सर्वांनी वेळ काढला आणि आपल्या ह्या अविरत चालणाऱ्या धम्मकार्यामध्ये सहभाग नोंदवला. त्याबद्दल मी प्रतिष्ठाच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. ज्या कुणाचे आभार व्यक्त करण्याचे राहिले असतील त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. जय भीम. धन्यवाद.